तर ओबीसींसाठी कायदा हातात घेण्याचा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलाय। बोगस कुणबी दाखले दिल्यास तहसील कार्यालयावर हल्ले करू असा इशारा हाकेंनी दिला। जरांगेंसाठी शासनाची तत्परता नव्हे लाचारी असल्याची टीका हाकेंनी केली। जरांगेंचं आंदोलन कोणाचं तरी पॉलिटिकल स्कोर फिट करण्यासाठी आहे असा आरोप हाके करतायत। तर आमच्या विरोधात लढण्याऐवजी धनगरांसाठी लढा असं प्रत्युत्तर जरांगेंनी दिलंय। या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला बळी पडून कास्ट स्क्रुटिनी करणाऱ्या समितीवर जर यांनी काही दबाव आणला तर ओबीसी त्याला जुगार एकदम प्रचंड विरोध करतील। त्याचबरोबर ज्या ज्या तहसील कार्यालयामधून फक्त संख्येच्या बळावरती जर कास्ट सर्टिफिकेट इश्यू केले जाणार असतील तर वेळ पडली तर आम्ही असे बोगस सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या तहसीलदारावरती तहसीलदार कार्यालयावरती हल्ले करू, तहसील कार्यालयावर हल्ले करू आणि आम्ही प्रसंगी कायदा हातात घेऊ। ते आणखीन एकदा सांगतो बाबा, मी याच्यावर बोलत नाही, मी त्याची दखल घेत नाही, मी कोणाची दखल घेत नाही। पण बाबा स्वतःच्या जातीसाठी लढाव, गरिबांच्या लेकरांचे लय वाटलं होते धनगराचे। हेच काम आधीच केलं असतं, आमच्या काही विरोधात करीत नव्हती उडी उदरीत बसून। हेच एसटी आरक्षणासाठी केलं असतं तर आत्तापर्यंत कल्याण झालं असतं त्या लेकराचं। करेनात का आमच्या विरोधात? मी 1.5 वर्षापूर्वीच एक गोष्ट सांगितली होती, तुमच्याकडे सगळा रेकॉर्ड आहे त्याचा, की कोणाचं ऐकून आपण शिव बोलूया, विनाकारण नाराजा पसरून देऊ नका। त्याचं ऐकलं, नाराजी पसरले, गोडी गुदरी आणि अंतरवाली किंवा मराठा समाजात। काही गरज नव्हती ना या गोष्टी करायची।